मंगळवार दिनांक 14 जुलै 2000 रोजीचा दिवस. कल्याणमध्ये राहणारी एक शिक्षिका घराच्या बाहेर पडते. घरातून बाहेर पडताना भावाला सांगते की मी शाळेतून शहापूरला जाणार आहे, कारण त्या ठिकाणी एक पॉलिसी मिळणार आहे. त्यानंतर शिक्षिका घरातून बाहेर पडते. घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत ती घरी येणं अपेक्षित होतं, मात्र ती घरी येत नाही. घरातील नातेवाईक तिचा शोध घेण्यासाठी सुरुवात करतात. इतर शिक्षिका, शाळेतील स्टाफ यांना फोन लावला जातो, मात्र ती शाळेतून येऊन दुपारी परत गेल्याचं सांगितलं जातं. त्या शिक्षिकेचा मोबाईल नंबरही बंद आढळून येतो. मग शिक्षिका गेली कुठं असा प्रश्न सर्वांनाच पडायला सुरुवात होते. 14 जुलैचा दिवस निघून जातो. त्यानंतर 15 जुलै, त्या दिवशी शिक्षिकेचा भाऊ आणि इतर नातेवाईक पोलीस स्टेशनला जातात. आता त्या ठिकाणी जाऊन कालपासून शिक्षिका घरातून शाळेत जाते म्हणून बाहेर पडली, पण अजूनही परतली नाही, अशा प्रकारची त्या ठिकाणी तक्रार दाखल केली जाते आणि त्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागते. पण शोध 15 तारखेला लागत नाही आणि 16 जुलै 2026 रोजीचा तो दिवस उजळतो. त्यावेळी काही लोकांना नाशिक सिन्नर या महामार्गावरील घोटी येथील SMBT हॉस्पिटलच्या कंपाऊंड बाहेर एका महिलेचा मृतदेह आढळून येतो. तात्काळ याविषयी माहिती कोळशेवाडी पोलिसांना कळविली जाते. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. त्या ठिकाणी सदरील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला जातो आणि ज्या प्रकारे शिक्षिकेच्या नातेवाईकांना तक्रार दिलेली असते, अगदी त्याच प्रकारचं वर्णन सदरील बेवारस मृतदेहाचं आढळून येतं. त्यावेळी नातेवाईकांना बोलून घेतलं जातं. मृतदेह पाहून नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो जो काही मृतदेह सापडलेला असतो तो त्याच शिक्षिकेचा असतो. मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना तर यश आलं होतं, मात्र त्या महिला शिक्षिकेबरोबर नेमकं असं कोणी केलं? खून करण्यापूर्वी अगोदर जे काही कृत्य करण्यात आलं होतं ते कृत्य जेव्हा पोलिसांच्या समोर आलं तेव्हा पोलीस प्रशासनही हादरून गेलं. शिक्षिकेबरोबर त्या रात्री नेमकं काय झालं होतं, तिचा मृतदेह रस्त्यावर कोणी फेकला, हेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक 2 न्यूज. मित्रांनो, कल्याणमधील आंबिवली मोहने या ठिकाणी राहणाऱ्या संगीता मारुती चंदन शिवे, वय अवघं 53 वर्षाचं, या कल्याण पूर्व भागात असलेल्या विनुबाई पावसे विद्यालयात शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. 53 वर्षाच्या संगीता चंदन शिवे या व्यवसायाने शिक्षिका जरी असल्या तरी त्यांनी यासोबतच विमा एजंट म्हणून काम सुरू केलेलं होतं. शिक्षण झालेलं होतं, नोकरी लागली तरी संगीता यांनी अविवाहित राहणं पसंत केलं होतं. अविवाहित राहून स्वतःच्या मेहनतीवर उभं केलेलं आयुष्य, वयाची 53 वर्षे त्यांनी अविवाहितपणात घालवली. सर्वांशी अतिशय शांत आणि संयमाने वागणाऱ्या संगीता यांनी कधी कोणाशी वाद घातला नाही अथवा कोणाशी वैर देखील घेतलं नाही. त्यांच्या त्या आयुष्यात अतिशय उत्साही जीवन जगत होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ रवींद्र चंदन शिवे हे देखील त्याच परिसरात राहत होते. संगीता यांचे भाऊ रवींद्र चंद शिवे यांच्याकडे असलेल्या गाडीवर एक तुषार रत्नपारखी नावाचा चालक काम करत होता. गेल्या 2 वर्षापूर्वी तो चंदन शिवे यांच्या गाडीवर चालक म्हणून कामाला लागला होता. त्यावेळी तुषार याचं लक्ष संगीता यांच्यावर नेहमीच असायचं. सुरुवातीला तर संगीता यांना पतीनं सोडून दिले असेल असे तुषार याला वाटायचं, मात्र जेव्हा संगीता यांची पार्श्वभूमी तुषार याने शोधायला सुरुवात केली तेव्हा त्याला कळालं की संगीता या अजूनही अविवाहित आहेत, त्यांनी लग्नच केलेलं नाही. तेव्हा तुषार याला सर्व माहिती कळाली. तेव्हाच तुषार याच्या तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झाली. संगीता या शिक्षिका असताना, त्याचबरोबर विमा एजंट म्हणून काम करत असताना त्यांनी लग्न का केलं नसेल हा विचार तुषार याच्या मनात प्रत्येक दिवशी येत होता. मग हे सर्व जाणून घ्यायचं तर संगीता यांच्याबरोबर संभाषण होणं आवश्यक होतं. त्यामुळे तुषार याने संगीता यांच्याशी जवळीकता साधायला सुरुवात केली. तेव्हा तुषार याने संगीता यांची संपत्ती पाहिली तेव्हा तुषार हादरून गेला, कारण संगीताच्या मागे पुढे तर कोणीच नाहीत. मग मेल्यानंतर एवढ्या संपत्तीचं काय करणार असा प्रश्न तुषार याला पडला आणि तुषार याच्या मनात वाईट विचाराने कहूर माजवायला सुरुवात केली. तुषार हा प्रत्येक दिवस संगीता यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोलू लागला. भावाच्या गाडीवर चालक असल्यामुळं संगीता या देखील त्यांना बोलू लागल्या. दोघांची चांगली मैत्री सुरू झाली. कधीकधी तुषार हा संगीताला गाडीने सोडू लागला आणि याच वेळी तुषार याने संगीताचा विश्वास संपादन केला. दोघांमध्ये संभाषण वाढू लागलं, दोघांची जवळीकता वाढू लागली आणि याच संधीचा फायदा घेण्याचा विचार तुषार याच्या मनात घुमू लागला. जवळपास 1.5 ते 2 वर्ष दोघांमध्ये मैत्रीचं संभाषण सुरू झालं होतं. त्यावेळी तुषार हा कधी हसून हसून संगीताला म्हणायचा की तुमच्याकडे एवढी मोठी संपत्ती आहे, मला संपत्तीचा तुम्ही वारस घोषित करा. संगीता मात्र हे सर्व हसण्यावर घेऊ लागली. तुषार जे काही बोलत होता ते तिला थट्टा मस्करी वाटत होतं, मात्र तुषार हा त्याच्या मनातलं सर्व काही बोलत होता.
जसा जसा काळ पुढे जाऊ लागला त्याप्रमाणे तुषार याच्या मनात वाईट कृत्य येण्यास सुरुवात झाली आणि ते कृत्य पूर्ण करण्यासाठी त्याने एक मोठा प्लॅन आखायला सुरुवात केली. 13 जुलै 2026 रोजीचा तो दिवस होता. तुषार रत्नपारखी याने संगीताच्या भावाच्या झेरॉक्स दुकानावर संतोष जाधव याला पाठवलं आणि LIC पॉलिसी काढायची आहे, तसेच गावातील इतरांनाही LIC पॉलिसी काढायची आहे असं सांगून शहापूरला यायला संगीताला भाग पाडलं. त्यानुसार 14 जुलै 2026 रोजी सकाळीच संगीता यांनी भावाला सांगितलं की मी शहापूरला LIC काढण्यासाठी जाणार आहे. सकाळी संगीता या शाळेत पोहोचल्या. त्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन गाठलं. त्या ठिकाणी त्यांनी कसारा लोकल पकडली आणि त्या 2:20 आसनगाव या रेल्वे स्थानकात उतरल्या. त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्या तुषार यांनी सांगितलेल्या ठिकाणावर पोहोचल्या. त्यानंतर संगीता यांना दिगंबर आव्हाड राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत नेण्यात आलं. त्या ठिकाणी काही तरुण थांबलेले होते. तुषार यांनी संगीता यांना पकडलं. तेव्हा संगीता यांच्या लक्षात आलं की काहीतरी या ठिकाणी वाईट होणार आहे. त्यामुळे त्यांनी तुषार याला विरोध करायला सुरुवात केली. मात्र तेथे ज्या प्रकारचं कांड घडणार होतं त्यामध्ये संगीता यांच्या नावाचं मृत्यूपत्र तयार करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा वारसदार म्हणून तुषार रत्नपारखी आणि दिगंबर आव्हाड यांची नावं लिहिण्यात आलेली होती. तुषार आणि त्याच्या मित्रांनी संगीताला अतिशय घट्ट पकडलेलं होतं. त्यावेळी तिच्यासमोर मृत्यूपत्र ठेवून यावर सह्या करण्यासाठी ते दबाव टाकू लागले. त्यावेळी संगीताने मृत्यूच्या भीतीने त्या कागदावर सह्या तर केल्या, मात्र जेव्हा सह्या पूर्ण झाल्या तेव्हा ते इतक्यावरच हा कट थांबला नाही, तर सह्या झाल्यानंतर पुरावे मागे राहू नयेत म्हणून संगीताला खाली पाडलं. तिचं तोंड दाबलं, नाक दाबलं आणि याच वेळी संगीताचा श्वास गुदमरला गेला. काही क्षणात संगीताचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडला होता की मृतदेहाचं करायचं काय. त्यावेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला आणि कल्याणपासून सरळ नाशिकच्या दिशेने हा प्रवास सुरू करण्यात आला आणि त्यानंतर नाशिक शिन्नर या महामार्गावरील गोटी येथील SMBT हॉस्पिटलच्या कंपाऊंड बाहेर या संगीताचा मृतदेह टाकून देण्यात आला. संगीताच्या घरी तिचा भाऊ रवींद्र बहीण का आली नाही म्हणून शोध घेत होता. तिचा मोबाईल बंद होता, कुठेही संपर्क होत नव्हता. तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन गाठले, तिथे तक्रार दिली आणि 16 जुलैला संगीताचा मृतदेह बेवारस स्वरूपात आढळून आला. जेव्हा संगीताचा मृतदेह PM करण्यात आला तेव्हा तिच्यावर ज्या प्रकारे नाक तोंड दाबून बळजबरी करण्यात आली होती त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं की नेमकं हे केलं कोणी. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक कोळशेवाडी पोलीस यांनी या प्रकाराची सुरुवात झालेल्या ठिकाणापासून तपासाला सुरुवात केली. तेव्हा संगीताच्या भावाच्या झेरॉक्स दुकानावर कोण कोण आलं होतं, 13 तारखेला कोण आलं होतं याचा शोध घेत असताना त्यांना संतोष जाधव नावाचा व्यक्ती 25 जून आणि 4 जुलै रोजी त्यांच्या दुकानात आल्याचं समोर आलं. त्याने दुकानातील मुलीकडे संगीता यांची चौकशी केली होती आणि LICचं काम आहे त्या काम करत असल्याचं सांगितलं होतं. या घटनेवरून संगीता यांच्या हत्येमागे पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार प्रकरणाचा वेगाने तपास करत असताना संगीता यांच्या ATM कार्डमधून प्रमोद पांडे आणि तुषार रत्नपारखी यांनी पहिल्यांदा 5,000 रुपये काढले आणि त्यानंतर 4,000 रुपये असे एकूण 9,000 रुपये काढल्याचं निष्पन्न झालं. ATM केंद्रातील CCTV फुटेज तपासताना आरोपींची पोलिसांना ओळख पटली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस निरीक्षक महेश काळे यांच्या पथकाने CCTV कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे दिगंबर आव्हाड वय 48 आणि तुषार रत्नपारखी वय वर्ष 52 यांना ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपींनी त्यांचे साथीदार संतोष जाधव वय 40 वर्ष, विनोद चंद्र उर्फ संतोष पांडे यांनी संगनमत करून शिक्षिका संगीता यांची हत्या केल्याचं उघड झाल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितलं. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या माणसावर आपण विश्वास ठेवला, ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम केलं, जीव लावला, त्याच माणसाने अशा प्रकारे विश्वासघात करून एका अविवाहित शिक्षिकेचा अशा प्रकारे खून केला होता. त्यामुळे मित्रांनो, समाजामध्ये वागत असताना आपण कोणत्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा हे पण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून अशा आपल्या आयुष्यामध्ये असल्या घटना घडणार नाहीत. या घटनेविषयी आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही, कृत्याला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही. मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडली यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.